नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची ई पीक पाणी झालेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना की आणखी ई पीक पाण्याची मुदतवाढ झालेली आहे। शासनाने 2 ऑगस्टपासून ई पीक पाणीला सुरुवात केली ती 45 दिवस म्हणजे 1.5 महिना जवळपास याची तारीख होती। पण बऱ्याच शेतकऱ्याच्या ह्या ई पीक पाणी पोर्टल चालत नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याची ई पीक पाणी झालेली नव्हती। तर वारंवार शासनाने मुदतवाढ शासनाने 20 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली। तर ज्या शेतकऱ्याची ई पीक पाणी राहिले असेल त्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणी करून घ्यावी, ती तुम्हाला ह्या परिपत्रकातून तर तुम्ही बघू शकता। ई पीक पाणीसाठी परिपत्रकामध्ये दिलेले ई पीक पाणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। कृषी सल्ला तर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर इत्यादी कारणास्तव क्षेत्रीय कार्यालयांकडून केलेल्या मागणीनुसार दिनांक 20 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीकरिता मुदतवाढ देण्यात आलेली होती। परंतु खाली दिलेले परंतु क्षेत्रीय कार्यालयांकडून सदर मुदत पुन्हा वाढविण्याकरिता विनंती करण्यात आल्यामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीकरिता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजे हे परिपत्रकामध्ये दिलेलं आहे आपल्याला की 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली म्हणून हे खाली बघू शकता तुम्ही। त्यात नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मुदतवाढ आपली ज्यांची ई पीक पाणी झालेली नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ ई पीक पाणी करून घ्यावी। बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की आपण विमा भरला नाही, पण तरी पण आपली ई पीक पाणी होणं आवश्यक आहे, ती आवश्यक करून घ्या। आणि आपला पेरा पहिले तलाठी आपल्या क्षेत्रावर पेरा टाकत होते शेतीचा 7-12 पेरा टाकायचे, पण आज आपल्याला तलाठी टाकत नाहीत, ते स्वतः आपल्याला ई पीक पाहणीद्वारे आपल्याला पेरा करावा लागतो, नंतर आपल्या 7-12ला दिसत नाही। भरपूर अडचणी आहेत। ज्या शेतकऱ्याची राहिली असेल त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करून घेणं गरजेचं आहे।